मित्रांनो, SIP तर तुम्हाला माहित असेल, पण स्टेप अप SIP बद्दल माहित आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. SIP म्हणजे काय? मी 10,000 ची SIP करतो. म्हणजेच काय? 10,000 रुपये माझी एका सर्टन डेटला म्युच्युअल फंडला ऑटोमॅटिकली गुंतवणूक केली जाते. म्हणजेच SIP. स्टेप अप SIP हे त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. जसं जसं तुमचं एज वाढत जातं, तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, तसं तसं तुमचा पगारही वाढत जातो. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड होत जाते, तुमचे एक्सपेंडिचर वाढत जातात. मग तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे का नाही? ऑब्व्हियसली वाढली पाहिजे ना. 10,000 ची आज SIP करताय तर उद्या जाऊन पण 10,000 ची करणार का पुढच्या 4-5 वर्षानंतर? पण नाही, आपण आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पण वाढवली पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? स्टेप अप SIP म्हणतात. 2 उदाहरण बघू आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पहिल्या याच्यामध्ये आपण बघतोय 15,000 ची तुम्ही SIP करताय, 12% चा रिटर्न आहे, 10 वर्ष तुम्ही SIP करत गेले तर एंडला आपल्याला 34,85,000 रुपये भेटतील. तेच जर का आपण दरवर्षी आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट SIP अमाऊंट वाढवत गेलो, 15ची 15,000 नाही ठेवली, आपण वाढवत गेलो 10% दरवर्षी, तर आपल्याला सेम सगळं काय 12% 10 वर्ष ठेवून आपल्याला 50,61,000 रुपये भेटेल. आता कुठे आपले 34,85,000 आणि कुठे आपले 50,61,000? एक स्मॉल चेंज तुमची पोर्टफोलिओला वेल्थ क्रिएशन कडे नेते. अजून माहिती जाणून घेण्यासाठी व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटला तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. भेटूया आपण 1-to-1 कन्व्हर्सेशन मध्ये. थँक्यू.